भोजलिंग काका, ज्ञानदादा सापडले का भोजलिंगा काका? अरे काहीतरी माहिती मिळाली असेल. आम्ही सुद्धा खूप दूरवर जाऊन आलो, पण काकांच्या पाऊल खुणा कुठेही दिसल्या नाहीत. दादा, आणि काल तुला झाडोऱ्यात दिसलं ते? त्याचाही काही मागमूस नाही. ज्ञानदादा, अरे दिवस माथ्यावर आला तरी भोजलिंग काका सापडलेले नाहीयेत. नेमके कुठे गेले असतील ते? काकांना त्या नरभक्षी वाटमाऱ्यांनी तर नेलं नसेल ना? आज पावे तो आलेल्या संकटात आपण कधीही धीर सोडला नाही, आणि आताही तो सोडून चालणार नाही. आपल्याला भोजलिंग काकांची काळजी वाटते हे खरंय, पण म्हणून उगाच वाईट विचार कशाला करायचा? त्यापेक्षा पांडुरंगाचा धावा करूया आणि पुन्हा एकदा वेगवेगळ्या दिशांना शोधूया. नाही दादा, आता जे काय करायचंय ते आपण एकत्रच करूया. ब्रह्मगिरीच्या वाटेवर तू आणि ज्ञानदादा आमच्यापासून दूर गेला होता तेव्हा आम्हाला किती काळजी वाटली होती. बरं, आपण एकमेकांसवेच राहूया आणि काकांना शोधूया. काका, मालक. अरे हणम्या, तुला सांगितलं होतं ना इथे यायचं नाही म्हणून. अहो मालक, वार्ता तशी आहे. ही वार्ता ऐकून तुमचा आनंद गगनात मावणार नाही. म्हणजे ती कार्टी यमसदनी रवाना झाली की काय? नाही अजून, हा? पण त्याच मार्गावर आहेत. म्हणजे मालक, ती चारी भावंड नरभक्षींच्या अरण्यात शिरलेली आहेत. हा? आणि त्या अरण्यात शिरलेला माणूस जिता परत येत नाही. तू खरं सांगतोयस हे? अहो मालक, आई रक्ताची आण. वा 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 नारभा, हवयजी, आता त्या कार्ट्यांचा सर्वनाश अटळ आहे. त्या विठ्याचा वंश इथेच संपावा अशी त्या पांडुरंगाचीच इच्छा दिसतेय. वा हणम्या वा, उत्तम वार्ता दिलीयस. घे. अहो मालक, कशाला? घे रे घे. हा. पुढल्या खेपेला त्या कार्ट्यांची मरणाचीच वार्ता घेऊन ये. हा. म्हणजे तुझ्या हातात मावणार नाहीत एवढ्या सुवर्ण मुद्रा देईन. तू देणारेस नारबा? अहो म्हणजे धनी तुम्ही द्याल. मालक, येतो. जा. धनी, अहो जी वार्ता ऐकायसाठी आपले कान सुचले होते ती वार्ता आता लवकरच आपल्या कानी पडणार. थांबा.
काका, आम्ही आलो आहोत. तुम्हाला काहीही होणार नाही. हे ठरवणार तू कोण आहेस आणि इथे यायचं धाडस कसं झालं तुझं? मी ज्ञाना. तुला माहित नव्हतं आम्ही कोण आहे ते? चिमुरडी पोरं नाही ती. पण दारिष्ट तर बघा यांचं. ज्ञानदादा, ज्ञानदादा, गुरुदादा, ज्ञानदादाला ते सोपाना, चिंता करू नकोस. मागच्या खेपेला ती कार्टी शिवा पाळेकराच्या तावडीतून निसटली खरी, पण यावेळेस त्या नरभक्षींच्या अरण्यात पाऊल टाकून त्या कार्ट्यांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलेला आहे. आपल्याला तरी हेच हवं होतं. आवय जीवय. आता गावाला भोजनाचं आमंत्रण धाडायला हवं. ते आण कशासाठी? अरे असं काय करतोस नारबा? त्या कार्ट्यांनी नरभक्षींच्या अरण्यात पाऊल टाकलंय. ते नरभक्षी त्या कार्ट्यांचे तुकडे भक्षण करतील, त्याचा आनंद नको का साजरा करायला? शांतम पापम. वयजी वयजी, माझ्या ध्यानीच आलं नाही बघा. अरे नारबा, तुझ्या काय कोणाच्याही ध्यानी येणार नाहीत अशा गोष्टी आता घडणार आहे. वा, काय वार्ता दिलीये त्या हाडम्यानी. आत्ताच काय करू आणि काय नको असं झालंय मला. नारबा, त्या कार्ट्यांच्या मरणाची वार्ता आली की तुला मी नवी वस्त्र देणार आहे भेट म्हणून. भरजरी वस्त्र. धनी लय मोठ्या मनाचेच बघा तुम्ही. या आनंदाची वार्ता लगेच तिला सांगून येतो. आलोच. शांतम पापम. अरे कसोटीच्या काळात अशी संकट येणारच. ज्ञानाला काही होणार नाही. पण आहेस कोण तू? ज्ञानदादा, अरे तिकडे कुठे चाललाय? माझं लेकरू आहे ते. खूप दुखतंय का रे? अरे नाही, कसं नाही. मला जरा हळद मिळेल? मी लहान असताना खेळायचो तेव्हा खूप धडपडायचो आणि अशाच हातापायांना जखमा पण व्हायच्या. मग आई अशीच मला हळद लावायची. आणि तिच्या मायेच्या स्पर्शाने वेदना कुठल्या कुठे पळून जायची. अरे अरे पोरा, आहेस कोण तू? ही आमच्या समद्यांच्या हातात हत्यार. अरे मृत्यूचं वलय तुझ्या भोवती आहे आणि तर पण तुझ्या जीवाला भ्या नाही वाटत. मुळात जो पांडुरंगाने देह दिलाय तो एक ना एक दिवस त्याच्याच चरणी तर व्हायचा आहे. मग त्याची चिंता कशाला करायची? अरे पण आम्ही तुला मारू असं भ्या कसं नाही वाटलं तुला?
तुम्हाला मारायचं तर तुम्ही मारू शकता मला. पण जो स्वतःच भयभीत आहे तो दुसऱ्याला काय घाबरवणार. मनात भीती असल्याशिवाय लोकांना मारत सुटणं केवळ अशक्य. मनातली भीतीच तर दुसऱ्याचा नाश करण्याचं मूळ कारण असते. भ्या भ्या आणि आमाच नाही. अरे इथं समधी माणसं आमचीच आहे. भ्या वाटायला पाहिजे ते तुम्हाच नाही. तुम्ही तर नरभक्षी आहात ना. नाही, आम्ही नरभक्षी नाही. आम्ही लोकांनी मारत सुद्धा नाही. या फक्त लोकांनी रंगवलेल्या गोष्टी आहेत. अहो पण मग अनुभवाशिवाय लोक का बोलतील असे. अनुभवाच्या गोष्टी तर या लोकांनी करूच नाही. कधी जन्माला आलेल्या माणसाला माणसासारखं जगण्याचा हक्क या लोकांनी दिला नाही. आता आम्ही विद्रूप जन्मलो, यात आमची काय चूक. तरी पण या लोकांनी आम्हाला वाईट टाकलं, आमच्याशी संबंध तोडले, पशुपेक्षाही वाईट अत्याचार केला आमच्यावर. अरे आता ज्या समाजालाच आम्ही मान्य नाही त्या समाजात आम्ही राहायचं कशाला. म्हणून या वनात निघून आलो. ईश्वरानेच हे जग निर्माण केले. या सृष्टीतली प्रत्येक निर्मिती सुंदरच आहे. केवळ त्या सौंदर्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हवा. आम्हासनी क्षमा करा. भोजलिंग काकांसारख्या सद्गृहस्थ बरोबर वाईट वागलो आम्ही. जे होतं ते पांडुरंगाच्या इच्छेनेच होतं. आपण केवळ निमित्त मात्र असतो. ज्ञाना म्हणतोय ते अगदी खरंय. प्रत्येक जण आपल्या नशिबी जे कर्म लिहिलेलं आहे ते करत जातो. मग ते चांगलं वाईट, चूक बरोबर हे सगळं नंतर उमगत जातं. होय, पण आय रक्ताची आण घेऊन सांगतो, भोजलिंग काका काय कोणालाच मारायचा आमचा हेतू नसतो. आमच्या मनात भय असतं. अहो पण तुमच्याकडे एवढी हत्यारं असताना तुम्हाला भय वाटावं. अहो हत्यार आम्ही मारण्यासाठी नाही ठेवत, स्वतःच्या रक्षणासाठी ठेवतो. पण तुम्हाला भय कोणाचं. माणसांपासूनच. आधीच आम्हाला एकट्या पाडली आणि आता आम्ही लोकांना मारतो असं पसरवलंय समधीकडे. तुम्हीच सांगा आम्ही कसं मानाने जगायचं. पण मग जर तुम्ही असं म्हणताय की तुम्ही माणसांना मारतच नाही, तर मग तुम्ही आमच्या भोजलिंग काकांना का झोपेतून उचलून नेलं. हा नाही नाही, त्यांनी मला झोपेतून नाहीच नेलं उचलून. मग नेमकं झालं काय.
मला रात्री मध्ये जाग आली. कसला तरी आवाज आला म्हणून मी बाहेर पाहायला गेलो. माघारी फिरताना मला झोडपामागे कोणीतरी असल्याचा भास झाला. पण तो भास नव्हता. कोण तुम्ही? हो आत्मारे तर हे बघा, उई घाबरू नका. आम्ही काय कोणी हो हो असंच गोड गोड बोलून तुम्ही लोकांचा जीव घेता. अहो, आमचं म्हणणं तरी ऐकून घ्या. आम्ही तुमचा जीव कशा पाहिजे? असंच घेता तुम्ही जीव. परमेश्वराच्या दारी याचा सगळा हिशोब होतो. आता तर याची बोलती बंद करा याच हवी. बोलती बंद आता तर ह्याला ह्याच्या वागण्याचा जाब विचारायाच हवा. आपण जर ह्याच्याशी चांगलं वागलो तरी पण हा आपल्याशी तुसडेपणाने वागतो. अहो आता तर हा हाताला हळद लावायला गेला होता तरी पण बघा कसं वागतोय आपल्याशी. याचा जाब आपल्याला विचारायला हवा. थांबा. मला वाटलं तुम्ही मला मारायला येत आहात. अहो पण हळदीचं ताट घेऊन कोणी मारा येईल का? हो पण माणसाला मारायच्या आधी तुमची तशी रीत आहे असं मला वाटलं. आता तुमचं बोलणं ऐकून कुणालाही तसंच वाटलं असतं ना. तुम्ही आमच्या बोलण्याला नाही आमच्या रूपाला घाबरलात तसे समतेच घाबरतात म्हणा. आमासनी बघून आरडाओरडा करतात, आमासनी बघून पळ काढतात. मग आम्ही आशांना पकडून चांगली समज देतो. पण तुम्ही आम्हाला ना घाबरलात ना पळ काढायचा प्रयत्न केला. आमचे मनवणारे देखील कधी आम्हाला स्पर्श करत नव्हते हो. आमची लाज वाटायची त्यांना. त्यांनी आम्हाला सोडलं. पण तुम्ही आम्हाला हृदयाशी धरलं. तुमची काया हे केवळ तुमचं बाह्य स्वरूप आहे. या जगात प्रत्येकाची भूमिका वेगळी, तसं प्रत्येकाचं रूपही वेगळं आहे. आपल्याला माणसाचं मन वाचता आलं पाहिजे. शब्दांच्या पल्याड जाऊन डोळ्यातले भाव टिपता आले पाहिजेत. तर माणसातलं अंतर कमी होईल. आणि मला तुमच्या आतली माया आणि तुमचं नितळ अंतर्मन दिसलं. पण समजेच असा विचार नाही ना कर. समाज आम्हाला असं स्वीकारत नाही. एक ना एक दिवस नक्की स्वीकारेल. पण खरा प्रश्न हा आहे की तुम्ही जसे आहात तसं तुम्ही स्वतःला स्वीकारलंय का? आम्ही तर कधी असा विचार सुद्धा केला नव्हता. देवानी तुम्हाला चार चौघांपेक्षा वेगळं रूप दिलंय याचं कधी कुतूहल वाटलंय तुम्हाला? लोकांनी तुम्हाला बोल लावले म्हणून तुम्ही स्वतःला कुरूप समजलात. तुम्ही स्वतःला स्वीकारलत की समाजही तुम्हाला स्वीकारेल.
म्हणजे नेमकं काय करायचं? या सृष्टीचा करता करविता आपल्या साऱ्यांचा पिता असणाऱ्या त्या पांडुरंगात शरण जायचं. मग बाह्य स्वरूपाचं जोखड राहत नाही. त्या हरीशी आपण विनासायास एकरूप होऊन जातो. आणि जसं रूपाचं आहे तसंच भक्तीचं सुद्धा आहे. भजन, पूजन, कीर्तन आदींचं बाह्य अवडंबर करण्यात काय अर्थ आहे? निर्मल अनन्य भक्तीनेच हरीचा साक्षात्कार होतो आणि मुक्ती मिळते.